श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास हरितालिकेनिमित्त असणार आहे. कारण येत्या मंगळवारच्या दिवशी हरितालिकेचं व्रत आहे आणि हरितालिकेचं व्रत म्हटलं तर प्रत्येक सवाष्णीचं आवडीचं असं हे व्रत आहे. आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी, पतीला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी महिला हे व्रत करत असते. आपला संसार सुखाचा व्हावा आणि कुठेतरी जन्मोनजन्मी हाच पती मिळावा यासाठी देखील हे व्रत केलं जातं. आणि कुमारिका ज्या आहे त्या देखील हे व्रत अगदीच करतच असतात, कारण त्यांनाही मनासारखा जोडीदार हवा असतो. आणि माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं आणि खूप तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि भगवान शंकर माता पार्वतीला वर म्हणून प्राप्त झाले अशी मान्यता आहे, अशी कथाही आहे. हरितालिकेची कथा जेव्हा तुम्ही ऐकणार आहात तेव्हा तुम्हाला हे समजणारच आहे. आणि गेले वर्षानुवर्ष आपण हे व्रत करत आहोत, त्यामुळे आपल्याला त्यामागची कथाही माहीत आहे. तर त्यामुळे मनासारखा जोडीदार लाभण्यासाठी आणि मिळालेला जोडीदार आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावा, त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी एकंदरीत हे व्रत केलं जातं. निश्चितच हे व्रत का करावं हे तुम्हाला माहीत असलं तरीही नवीन सवाष्ण असतात किंवा मग कुमारिका असतात त्यांना व्रत करायचं असतं, त्याकरिता थोडीशी माहिती सांगितलेली आहे. आता पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ते जाणून घेण्यासाठी मागचा व्हिडिओ संपूर्ण बघा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक दोन गोष्टी अशा जाणून घेणार आहोत ज्या की खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. त्यातली त्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला या दिवशी कुठल्या रंगाची साडी घालायची आहे आणि कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे. आता हे बघा, प्रत्येक तिथी ही विशेषच मानली जाते आणि त्या तिथीचं तेवढंच वेगळं असं महत्त्व असतं. तशीच ही हरितालिकेची तिथी देखील आहे, खूप विशेष मानली जाते आणि आपल्या सौभाग्याशी जोडलेली आहे. म्हणून काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ती कुठली काळजी घ्यायची, तर वस्त्र परिधान करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचा रंग निवडताना काळजी घ्यायची आहे. बघा, बरेच जण म्हणतात की हरितालिकेच्या पूजेमध्ये नवीन वस्त्र घालावं, म्हणजे नवीन साड्या घेतल्या जातात, नवीन ड्रेस घातला जातो. पण प्रत्येकालाच त्या गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळे अगदीच नवीच साडी पाहिजे किंवा नवीच वस्त्र पाहिजे असा अट्टहास न करता जे आहे ते आपल्याकडे आहे ते परिधान करायला हरकत नाही. फक्त ते स्वच्छ धुतलेलं, इस्त्री वगैरे केलेलं आणि छान दिसेल अशा पद्धतीचं असावं. आता फक्त हे निवडताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती अशी की त्याचे जे रंग असणार आहे ते आपल्या सौभाग्याशी जोडलेले असावे. उदाहरणार्थ तुम्ही लाल रंग निवडू शकतात, पिवळा रंग निवडू शकतात, केशरी, गुलाबी, आकाशी, त्यासोबतच पोपटी देखील रंग तुम्ही निवडू शकतात. या व्यतिरिक्त जो रंग तुम्हाला आवडत असेल तो नक्कीच तुम्ही निवडू शकतात. पण तुम्हाला संपूर्ण सफेद रंगाची साडी या दिवशी घालायची नाही आणि संपूर्ण काळ्या रंगाची साडी देखील घालायची नाही. आता एखाद्या साडीमध्ये थोडाफार सफेद रंग आला तर हरकत नाही, पण काळा रंग मात्र चुकूनही येता कामा नये. आता हे फक्त साडीच्या बाबतीत म्हणायचं नाही, तर अंतर्वस्त्र जे असतात ते देखील आपल्याला काळ्या रंगाचे घालायचे नाही. ही देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता पांढरा रंग म्हटलं तर भगवान शंकरांच्या पूजेसाठी आपण आवर्जून वापरत असलो तरीही हा सण आपण सवाष्णांचा सण म्हणून मानत असतो, सौभाग्याचा सण म्हणून मानत असतो आणि त्यामुळे आपल्याला संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही. आणि काळा रंग आपण अशुभ म्हणू शकत नाही त्याला, पण तरीही आपल्याला आपल्या पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक विधींमध्ये काळा रंग हा वर्ज्य सांगितलेला आहे. त्यामुळे कुठलाही अट्टहास न धरता हे दोन रंग आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडी वापरू शकतात. ठराविक हाच रंग वापरावा असा कुठेही उल्लेख नाही, पण पांढरा आणि काळा मात्र वापरू नये. ही अगदी साधी, सोपी आणि सरळ गोष्ट आहे, ती प्रत्येकाने मानायलाच हवी. आता हा प्रश्न तुमचा सुटला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे बांगड्या कुठल्या रंगाच्या घालाव्यात. अर्थात काही महिलांना म्हणजे आपल्या साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची सवय असते आणि त्यात काहीही गैर नाही. नक्कीच तुम्ही ते करू शकतात, पण कमीत कमी एक बांगडी का होईना आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाची असायलाच हवी. तुमच्याकडे हिरवा चुडा भरत असतील, आता बऱ्याच ठिकाणी हिरवाच चुडा भरला जातो, त्यामुळे एक हिरव्या रंगाची बांगडी तुम्हाला घालायची आहे. आणि या व्यतिरिक्त मग तुम्हाला मॅचिंग बांगड्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकतात, किंवा मग तुम्ही एक तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला किंवा मग तुम्ही लाल रंगाचा चुडा भरत असाल तर लाल रंगाच्या बांगड्या घालायला हरकत नाही. पण तुम्हाला मॅचिंग घालायचं असेल तर मात्र एक का होईना हिरवी बांगडी तुम्ही आवर्जून घाला. तर बांगड्यांच्या बाबतीतही तुम्हाला हा नियम सांगितलेला आहे. आता ज्या कुमारिका असणार आहे, अविवाहित ज्या मुली आहे, त्यांनी नवीन ड्रेस घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही नवीन ड्रेस घ्या. नाही शक्य झालं तर जो आपल्याकडे उपलब्ध आहे तोच ड्रेस घालायला हरकत नाही. फक्त स्वच्छ धुवून इस्त्री करून आपल्याला तो घ्यायचा आहे. अगदीच नवीन वस्त्र असायला हवं असा अट्टहास नाही. घेणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही घ्या, पण शक्य नसेल
तर मनामध्ये भलत्या सलत्या शंका आणू नका, कारण आपण काय घालत आहोत यापेक्षा आपण कशा पद्धतीने पूजा करत आहोत याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, त्यामुळे हा विचार तुम्ही नक्कीच करा। तर बघा, तुमचे दोनही प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहे। आता पूजा आपण अगदी उत्साहाने करणार आहोत, पण पूजेमध्ये आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर काही गोष्टी अर्पण करायच्या नाही, चुकूनही अर्पण करायच्या नाही। त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळस आहे। बघा, भगवान शंकरांना आणि भगवान शंकरांच्या कुटुंबाला कधीही तुळस अर्पण केली जात नाही। फक्त जेव्हा हरिहर भेट होत असते तेव्हा भगवान शंकरांना आपण तुळस अर्पण करत असतो। या व्यतिरिक्त तुळस भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू नये। त्यामुळे चुकूनही तुम्हाला फुलांच्या सोबत तुळस मिळालेली असेल तर ती अगोदरच तुम्ही बाजूला काढून ठेवा, तुळस त्या ठिकाणी अर्पण करू नका। त्यासोबतच हळदी कुंकू देखील तुम्हाला लिंगावर अर्पण करायचं नाही, तर माता पार्वतीला अर्पण करायचं आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या। तर स्वामी भक्त हो, शिवपिंडीवर काय अर्पण करायचं नाही हेही तुमच्या लक्षात आलं असेल। तर हेच 2-3 पॉईंट महत्त्वाचे होते ज्याबाबत आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे। याबाबत तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तसेच तुम्ही स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, कारण दररोज आपल्या चॅनलवर विविध प्रकारची माहिती येतच असते। ती जाणून घेण्यासाठी तुम्ही बेल बटन प्रेस करणं गरजेचं आहे, कारण नवीन आलेला व्हिडिओ त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो। या व्यतिरिक्त तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 201 रुपयामध्ये संपूर्ण कुंडली काढून दिली जाते। त्यामध्ये तुमच्या कुंडलीतील दोष सांगितले जातात, ग्रहमान कसे आहेत ते सांगितलं जातं, आणि नेमकं तुम्हाला यश का मिळत नाही, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आर्थिक गोष्टींमध्ये तुम्हाला यश का मिळत नाही, हे संपूर्ण काही योग्य ते मार्गदर्शन केलं जातं। आणि फक्त मार्गदर्शन न करता त्यावर सेवा आणि उपाय देखील दिले जातात, ज्याने 100% तुम्हाला फरक पडतो म्हणजे पडतोच। कारण आपल्याकडे भरपूर सबस्क्रायबरने आपल्याकडे पत्रिका काढलेली आहे आणि त्यांच्या खूप छान छान कमेंट देखील आपल्याकडे आलेल्या आहे। त्यामुळे कुंडली मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। त्यासोबतच तुम्हाला रत्न हवा असेल तर मार्केटपेक्षा आपल्याकडे नक्कीच कमी दरामध्ये रत्न उपलब्ध आहेत, कारण रत्नांच्या किमती खूप आहे आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं त्या एवढ्या मोठ्या किमतीचे रत्न खरेदी करू शकत नाही, आणि म्हणूनच कुठेतरी आपण मागे राहतो, आपल्याला नशिबाची साथ मिळायला उशीर लागतो। आणि म्हणूनच स्वामी सूत्र चॅनल मार्फत तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये रत्न उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे तुमचं नशीबही चमकायला मदत होणार आहे। तर आवर्जून रत्न खरेदी करण्यासाठी देखील खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा। धन्यवाद।